नमस्कार मित्रांनो, मी वेदांत. काल पाऊस पडल्यामुळे शेतावरचा रोड पूर्ण खराब झालेला आहे. तर आज पण आम्हाला 4 किलोमीटर पायी चालावे लागले आणि मग 4 किलोमीटर चालून फायनली आम्ही आपल्या फार्मवर पोहोचलो. आणि जसं तुम्हाला माहीत आहे, आपल्या मचांचा इथपर्यंत काम झालेला होता. तर आज वेळ होता, तर याच्या पुढच्या कामाला सुरुवात केली. सर्वात आधी मेजरमेंट घेऊन बांबू तोडून घेतले. त्यानंतर अशा प्रकारे बांबूमधले एक्स्ट्रा पार्ट काढून घेतला. तेवढ्यातच मी काढली आपली ड्रिल मशीन आणि सेट करून घेतली आणि अशा प्रकारे पूर्ण बांबूंना एका बाजूनी होल मारून घेतले आणि लगेच बांबू बांधायला सुरुवात केली. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण बांबू बांधून घेतले. तर आजचं काम झाल्यानंतर काही अशा प्रकारे आपला मचान दिसत होता. मग दुपारी एका नवीन फार्मर आपल्या शेडवरती आले. त्यांना पण पोल्ट्री फार्म सुरू करायचे आहे. तर त्यांना मार्गदर्शन केला. तर त्यांनी आपल्याकडे 500 पिल्लांची बुकिंग केलेली आहे. जर तुम्हाला पण पाहिजे असतील तर आजच बुकिंग करू शकता. त्यानंतर पूर्ण पोल्ट्रीचे पडदे वरती करून घेतले आणि मग 7 वाजता मी गेलो जिमला. जिममध्ये आज केला चेस्ट आणि ट्रायसेपचा वर्कआउट. चेस्टसाठी इन्क्लाइन डबल प्रेस, पेकडेक फ्लाय आणि हाय लो केबल फ्लायचे 3-3 सेट घेतले आणि ट्रायसेपसाठी रोप एक्सटेन्शन आणि ओव्हरहेड एक्सटेन्शनचे 3-3 सेट घेतले आणि वर्कआउट संपवला. आणि मित्रांनो, तुम्हाला घरगुती पिसलेली हळद पाहिजे असेल तर आपल्या दुकानाचा ॲड्रेस आहे श्री व्यंकटनाथ एंटरप्राइजेस, रंगोली साडीजच्या बाजूला, चंद्रपूर रोड, गडचिरोली. धन्यवाद.